नमस्कार, मी कैलास पडोळ आणि आपण बघत आहात आपले नवीन यूट्यूब चॅनल ट्रूथ मीडिया मराठी। आपण आजचं विश्लेषण करणार आहे जोहो या कंपनीबद्दल, जिने नुकते 2 हप्ते अगोदर चायनाच्या मार्केटमध्ये एंट्री केली। जोहो या कंपनीचे संस्थापक श्रीधर वेंबू हे तामिळनाडूतील रहिवासी यांनी तामिळनाडूतील चेन्नई इथल्या चेन्नईच्या डिस्ट्रिक्टमध्ये एक छोट्याशा गावामध्ये एका झाडाखाली बसून या कंपनीची स्थापना केली, ज्या कंपनीचं नाव आहे जोहो। ही कंपनी खूप वर्षापासून कार्यरत असून भारतामध्ये मात्र तिला कोणीही ओळखत नव्हते। आतापर्यंत या कंपनीने 9 देशांमध्ये आपले ऑफिसेस उघडले आहे, ज्यामध्ये सिंगापूर आणि जपानसारखेही देश आहे। मात्र गेल्या 2 हप्त्यापासून या कंपनीने चायनामध्ये तिथल्या बीजिंगमध्ये हल्दिया या डिस्ट्रिक्टमध्ये एक ऑपरेशनल ऑफिस उघडलेलं आहे आणि या ऑफिसमध्ये त्यातले जे IT वर्कर्स आहेत ते चायनीज आहेत। तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर ही चायनीज आहे आणि या कंपनीचं जे डेटा आहे हा डेटा चायनाच्या डेटा सेंटरमध्ये राहणार आहे। मात्र चायनाच्या मार्केटमध्ये एंटर करणं इतकं साधं आणि इतकं सरळ जसं आपल्याला वाटतं तेवढं साधं आणि सरळ नाही। जगामध्ये जर कोणत्या देशामध्ये जाऊन दुसऱ्या देशातील कंपनीला जर बिझनेस करायचा असेल तर सर्वात कठीण जर कोणता देश असेल तर तो फक्त चायना आहे। कारण जिथे अमेरिकेतील ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, गूगल, मायक्रोसॉफ्ट, त्यानंतर ट्विटर यासारख्या कंपन्यासुद्धा टिकू शकल्या नाहीत। गूगलला तर 2010लाच तिथल्या मार्केट सोडून पळून जावं लागलं होतं। का? कारण या देशाला दुसऱ्या देशामध्ये आपल्या देशातील डेटा असणं आणि डेटा चोरीला जाणं हे मान्य नाही। तर या कंपनीने कशा प्रकारे चायनामध्ये एंट्री केली तर आपण नुकतेच काही दिवसा अगोदर बघितलं असेल तर शांघाई समिट आयोजित केलेलं होतं। त्यावेळी शांघाईच्या समिटमध्ये मोदी हे पुतिन यांना भेटण्यासाठी गेलेले होते। त्याचवेळी चायनाचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत मोदीजींनी एक करार केला। त्या करार असा की चायना आणि भारत या दोन्ही देशांच्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्या मिळून अमेरिकेतील ज्या टेक कंपन्या आहेत यांना धोबीपछाड देण्यासाठी एक रणनीती आखतील आणि त्यानुसार आपल्या मार्केटमधून अमेरिकेतील ज्या टेक कंपन्या आहेत ह्या कशा प्रकारे हद्दपार व्हायला हव्यात याविषयी तो करार झालेला होता। आतापर्यंत आपण चायनामध्ये जर बघितलं तर चायनामध्ये कोणत्याही प्रकारची अमेरिकेची टेक कंपनी आतापर्यंत टिकू शकलेली नाही आणि पूर्ण मार्केट हे चायनाचं मार्केट हे चायनीजच कंपन्यांनी टेक ओव्हर केलेलं आहे आणि तिथले मार्केट हे फक्त तिथले लोकही जर कोणतं प्रोडक्ट बघत असेल किंवा कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करत असेल तर ते फक्त चायनाच्याच प्लॅटफॉर्मवरती भरोसा ठेवतात। तर अशा प्रकारे या छोट्याशा कंपनीने भारताच्या बाहेर जाऊन चायनासारख्या देशामध्ये एक वेगळाच ठसा उमटला आहे। ज्या प्रकारे ती कंपनी चायनामध्ये गेली आणि तिथल्या मार्केटमध्ये आपलं नाव किंवा आपलं ब्रँड झळकत आहे। तर या एक वृत्त आहे, त्या वृत्तानुसार तिथल्या रेल्वे स्टेशन, बस स्टँड आणि मेट्रो स्टेशन आणि एअरपोर्ट यांचे जे डिजिटल बोर्ड आहेत या डिजिटल बोर्डवरती सध्याच्या घडीला जोहो या कंपनीचीच ब्रँडिंग होताना आपल्याला दिसत आहे आणि तिथे जोहोचाच लोगो सर्वत्र पसरत आहे। तर आता पुढच्या काळामध्ये हे बघण्याची उत्कंठा लागलेली आहे की कशा प्रकारे चायना आणि भारत मिळून अमेरिकन टेक कंपन्यांना धोबीपछाड देतील। नमस्कार।